असे फेटे बांधले जात होते. पण मात्र या फेट्याचा काही लोक दुरुपयोग करायला लागले. धंबा फेटा राहते, कोणी लुंगी करायला लागलं, कोणी टावेल करायला लागलं, कोणी आग पुसायला लागलं. म्हणून ते शिवशंकर पाटलांनी ते प्रथा बंद करून टोपाची प्रथा आणली. टोपाने थोडे आग पुसणार आहे आणि टोप गुणाळला जात नाही, म्हणून तिथे आजही दोन संस्थेमध्ये फेट्याची परंपरा आहे. कीर्तनकाराला फेटा जर पाहिजे असेल तर देवगडला जायचं, तुम्हाला 1 ने 2 फेटे देण्याचा प्रयत्न ते महाराज करतात. आजही या फेट्याची परंपरा तिथे आहे. आणि हा फेटा त्या कालावधीमध्ये गजानन महाराजांच्या डोक्याला मूर्तीला बांधलेला आहे. तो इवायाला प्रसाद दिलेला आहे. आता या फेट्याला जवळजवळ 100 वर्ष होतात महाराज. अजूनही 20 जण एकूण धरा, 20 जण एकूण धरा, हा फेटा अजूनही तुटत नाही. एवढी शक्ती या फेट्यामध्ये. का सांगितलं म्हणजे मूर्तीला बांधल्यानंतर जसे मूर्तीला घातलेले कपडे हे जर आपण चांगल्या कामाकरता जर वापरले तर तो आपल्यासाठी प्रसाद आहे. कोणी साडी चढवते, कोणी कपडे चढवते आणि तो जर कोणी घेण्याचा प्रयत्न केला त्याचा